थोडं सर्वांनी म्यूट ठेवा हा. या दादाचे मला समजते. नाव काय दादा तुझं? गजानन दिगंबर वाघमारे. ठीक आहे. गजानन दिगंबर वाघमारे. बर, गजानन दिगंबर वाघमारे. ठीक आहे. सांग दादा, काय विषय आहे तुझा? जर आम्हाला कोणतीच योजना भेटणार, जे सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं भरतो, उगाच चक्रा मारायला होतो सर आम्हाला. कोणतीच योजना असं लागू होईना समज. बर, म्यूट मॅनेज करा जरा. बर, कोणतीच योजना आपली लागू नाहीये असं म्हणायचं आहे तुला? हो, आपण हे महिन्याला भेटत होती ते बी बंद झाली. 6 महिने झालं. 6 महिने झाले? ते बी पेन्शन बंद झाली. अच्छा. हो. कुठे राहणं तुझं? दिगंबर गजानन. हा, गजानन. नांदेडला आहे का? हा, नांदेड देगलूर तालुका. कोणता तालुका आहे? कावळगाव. तालुका कोणता आहे दादा? का देगलूर देगलूर. देगनूर. हा. म्यूट मॅनेज करा प्लीज. गाव कोणतं आहे तुझं? कावळगाव देगलूर कावडगाव. तालुका. किती पर्सेंटेज होते? 45. शिक्षण किती आहे? माझं ITI झालं सर. ITI झालं, सेकंड इयर झालं. बरं. हो. अमोल सर. अमोल तर सर. किती दिवस झाली पेन्शन बंद आहे तर? 6 महिने झालं सर. बरं बरं. हो. मग आता याला कशा प्रकारे सोडवली ती पेन्शन? म्हणजे काय सोल्युशन, काय कामं केले हे पेन्शन मिळण्याकरता? सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं तहसीलदारला किती हे केलो तरी बी पडतील म्हणाले सर. अच्छा. हा, 6 महिने झाले सर. चक्रा मारून पाय असं तुटून गेल्यासारखी झाले आता. कोणी सांगितलं दादा तुला इकडे जोडायला? मला सत्तारनं सांगले सर. सत्तार शेख. सत्तार शेख. हो. डॉक्युमेंट व्हेरीफाय केले का पूर्ण तिथे जाऊन? तर काय काय प्रोसेस केली? समजा तू गेला ठीक आहे तहसीलला, तिथे गेल्यानंतर काय झालं? तर आधार कार्ड घेतले, UDID घेतले, सगळं बँक पासबुक घेतले, हम्म. ते आपलं ऑनलाईन दाखला गेले. हम्म. हो. माझी यादी पहिलीपासूनच आहे. लहानपणापासूनच भेटत होते, अचानक बंद झाली सर. बरं. आता हो. शेवटीला कधी गेला होता लास्ट? कालच जाऊन आलो सर. बरं, काल कोणाला भेटलं तिथे? कांबळे सर. हा, कांबळे सरांचा नंबर आहे? नाही सर, कांबळे सरांचा नंबर नाही ना. बरं, कोणाचा नंबर आहे? अध्यक्षाचा नंबर आहे ना माझा. अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष? ते हनुमंत काहीतरी नाव आहे. काय नाव आहे? हनुमंत. नंबर आहे? नंबर आहे. ते मला. सांग, नंबर सांग. हो, थांबा. नाईन एट 98. 6
60 60 16 16 77 77 6 5. हे कोण आहे? संजय गांधीचे अध्यक्ष आहेत का? दिव्यांगांचे. दिव्यांगांचे? अध्यक्ष प्रमुख राहते ना. अध्यक्ष कुठल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत का हे? नाही दिव्यांगांचे. दिव्यांगांचे अध्यक्ष आहेत? हो. तुला ओळखतात का? हा, ओळखत. यांच्याकडे गेलतो बघूत म्हणले. ह्यांच्याकडे गेलतो सर मी, बघूत म्हणले सोमवारी. मग ते काय तर इश्यू दाखवलाय म्हण सर. असं 6 महिने झालं सर. मी हे गजानन दिगंबर वाघमारे यांना ओळखता का? दिव्यांग आहे, 45% आहे. यांची मागच्या 6 महिन्यापासून पेन्शन येऊन नाही राहिली. तिथले तहसीलदार यांना सहकार्य करून नाही राहिले. लोकांकडे हे वारंवार जाऊन त्या पोराला त्रास खूप होऊन राहिला. एक तर 45% दिव्यांग आहे. काल तुमच्याशी बोलले आहे, तर काय त्यांची मदत होऊ शकते? तुमचं गाव येते की कावळगाव. हा, हे धाबा आमचा सर. हा. इकडलं गाव बोला ना. नाही. समोरचं. हा. किती दिवसात सॉल्व्ह होईल? आता पण सगळीकडे जे आहे, याची 6 महिन्यापासून साईट तर बंद नाही ना, हा विषय आहे. हा जो आहे हॅलो, हम्म 6 महिन्यापासून साईड, 3 महिन्यापासून साईड बंद आहे. तर आता कसे करावं सांगा बरं. एक मिनिट थांबा. सागर कांबळे, बोला ना. हे काम फक्त नांदेड जिल्ह्याचेच नाही होऊन की कुठलेच नाहीये, सगळीकडे बंद आहे? सगळ्या जिल्ह्यांना प्रॉब्लेम आहे. मी पण बोललो ना तुम्हाला. ते काय सांगतात मग साईड बंद आहे. तुम्ही 3 महिने जर शासकीय एवढी मोठी साईट दिव्यांगांची बंद करत असाल तर मग काय काम करताय तुम्ही? ठीक आहे, आलं लक्षामध्ये. ठीक आहे दादा, आलं लक्षात. तुम्ही कोणत्या संघटनेचे आहात? दिव्यांग संघटनेचं अध्यक्ष आहे सर. ते प्रहारचे आहे. ठीक आहे, चालेल. आपला परिचय सर? मी अमोल वाळके बोलत आहे. हो, तेच लाईन हॅलो, तेच line करत आहे. हा पोरगा आला होता गजानन वाघमारे. लाईव्ह सेशन राहते. नाही, बरोबर आहे. म्यूट नको करा मला कोणी. हा. नाही, आलं लक्षामध्ये. ते मला लाईनअप करून देतो मी. ठीक आहे, आलं लक्षात. तुम्ही असे किती लोक आहेत तुमच्या इकडे नांदेडला? हा, आलं लक्षात. तुम्ही देगनार मधून आहात का? देगलूर. ठीक आहे, आलं लक्षात. हॅलो सर. अरे गजानन, हॅलो गजानन, आवाज म्यूट ऑन कर. नाही, ते समस्या नाही.
पगार चुकीचं सांगते माझ्याकडे तहसीलदार म्हणे. हॅलो. नमस्कार. हॅलो. हा हा, बोला सर. तर तुझा हा जो विषय आहे, हा विषय ओव्हरऑल सगळीकडेच हा विषय आहे. त्याच्याकरता हो आम्ही परवालाच या विषयाला घेऊन वरती तक्रार पोहोचवलेली आहे, हो हो माहिती पोहोचवलेली आहे आणि हो आज उद्यामध्ये आम्हाला रिव्हर्टी येऊन जाईल. हो ठीक आहे. तर ही समस्या आता कॉमन समस्या झालेली आहे. हो तरी पण तुझ्या जर स्पेशल केसमध्ये एक अर्ज देऊन दे मला, तो अर्ज सुद्धा आम्ही लाईन अप करून देतो. हो तुला हो ज्यांनी रेफरन्स दिला साध्या पेपरवर अर्ज लिही, तुझी जी समस्या आहे ती, आणि ती अर्ज लिहून पाठवून दे. हो हो ठीक आहे? तर हा हा आम्ही कॉमन समस्या आहे, ही घेतलेली आहे आम्ही हातीशी. हो सर एक अजून एक समस्या होती. आ, बोल. माझं ITI झालं. मी व्यवसाय करण्यासाठी काहीतर लोन वगैरे भेटू शकते का? हो, मिळू शकते तुला. हो माझं ITI झालंय. व्यवसाय करण्याकरता जिल्हा परिषद मधून तुला बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत लोन मिळू शकते. हो हो एकदा तू दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याशी जाऊन भेट. हो हो दिव्यांग सक्षमीकरणचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहते. तिथे जा आणि त्यांना भेटून घे. नांदेड जिल्ह्यामध्ये हो हो हा, डायरेक्ट कार्यालयात जा आणि तिथून मग तू ते अर्ज कर. हो हो धन्यवाद सर. हो, धन्यवाद. चालेल. हो हो सर, गुड त्याला एक मॉर्निंग सांगा सर. की पोर्टलवरती ना ITI वाल्यांना टूलकिट साठी 15,000 रुपये मिळतात. हम्म. ITI आपल्या पोर्टल आहे ना, दिव्यांग पोर्टल, त्याच्यावरती